बॉल जाईल अगदी वेगाने गोलीच्या वेगाने बॉल बॉल जातं ट्रॅव्हल होतं चेंडू पहिल्याच बॉलवरती येतो दमदार सुरुवात चौक चला आपण जायचं कोणीतरी चेक केलं जाईल तर लक्ष घ्या प्रेक्षक वर्ग तुम्हाला देखील संधी आता आली आहे आयवा कॅचसाठी आयोजक कमिटीकडनं ₹200 पारितोषिक असेल ₹200 पारितोषिक असेल प्रेक्षक वर्ग लक्षात ठेवा षटकार बाहेर तुम्ही कॅच पकडायचे पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात स्टार्ट चांगला मिळालाय दुसरा बॉल इथे मात्र भन्नाट वेग होता ऑर पीच व्हाईट यॉर्करची लाईन पाहिली सरळ मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो पहिल्या बॉलवरती चौकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक केलं ज्यावेळेस मात्र व्हाईट यॉर्कर लाईन ठेवली बरेच गोलंदाज जर बघितलं गेलं तर व्हाईट यॉर्कर लाईनवरती चेंडू फेकत असतात व्हाईट गेला तरी चालेल परंतु बॅटचे एज नेहमीच पाहायला मिळते पटका चांगला आहे हेलिकॉप्टर उडवला होता पुढे आला फिल्डिंग गलती केली आणि हा येतोय चौकार चुकीला माफी नाही एका टप्प्याने बॉल फील्ड करायचा होता परंतु फिल्डर अगदी पुढे आला आणि बॉलांनी मात्र हुलकावणी दिली बॉल गेला सीमारेषा पलीकडे आलाय चौकार दोन चौकार पाहिला आपण 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 3 ना 3 चेंडू झाले पहिला चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर चौकार 8 धावा धाव फलकावरती अंकित पाहतो आपण फलंदाज स्ट्राईक एंडला गोलंदाज नैनेश दाबले हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक कतलताने पाहायला मिळते नैनेश दाबलेचा हा षटक काय फटका पायावरती अगदी आडव्या बॅटने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो चेंडू सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा येतो हा तिसरा चौकार या ओव्हरचा प्ले 12 धावा मिस टायमिंग फसला गेलाय फलंदाज बाद पहिला धक्का लागलेला फलंदाज होईल अंकित बाद आपल्या टीमसाठी शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा न्यू बॅटर आले अजय फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून यावेळेस मात्र अगदी वेगाने मात्र क्षेत्रक्षाला आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली 2 धावा कंप्लीट केल्या अंतिम बॉलवरती षटकाचे होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या आखरी धावसंख्या जाऊन पोहोचली 14 आकड्यावरती डीजे
त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा टीमसाठी. पहिल्या षटकाची सांगता 14 धावा धावफलकावरती 3 षटकांचा सामना पाहतो आपण. एका बाजूला बालेगाव टीम त्यांना फाईट करीत असताना मात्र सेलारपाडा टीम चांगली मॅच रंगताना पाहिल. बिग फाईट मॅच. साहिल पालो तुम्ही टेस्टशी संपर्क साधावा. साहिल पालो टेजवर यायचंय. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू संदेश यांचा बघू शकता तुम्ही शालापाडा करून. शालापाडा संघाचा खूपच सुंदर असा गोलंदाज संदेश सामना करेल. तो सुंदर असा फटका मारलेला आहे तो महेश यांनी. त्याच्यावर मिळाले सिंगल धाव. धाव संख्या झालेली आहे ती 15. शालापाडा संघाकडून सुंदर असा गोलंदाज बघू शकता तुम्ही संदेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार. वाईट चेंडू. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झाली ती 16. खूपच सुंदर अशी गोलंदाजी संदेश यांच्याकडून. सागर सुंदर असा फटका आणि झेलबाद. सागर कोहली तंबूच्या आश्रयाला. अजय कोहली तंबू. खूपच अनुभवी फलंदाज बंटी बाले संघाचा बघू शकता तुम्ही. अनुभवी फलंदाज बंटी कशा प्रकारे खेळून काढणार. किती धावापर्यंत मजल मारणार बंटी बाले संघाचा. खूपच विस्फोटक फलंदाज आहे बाले संघाचा. पुढील चेंडू संदेश यांचा खेळून काढणार बंटी. चेंडू बंटी यांना जीवदान मिळालेला आहे. खूपच गोलंदाजी सुरेख होते संदेश यांच्याकडून. तर स्ट्राईकला आले ते महेश. कशा प्रकारे फलंदाजी करणार बाले संघाचा. धाव संख्या झालेली आहे ती 17. यावर मधले किती चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत त्यावर मधले. सुरेख चेंडू संदेश यांचा महेश यांनी खेळून काढलेला आहे. त्याच्या बॅटमधून 2 धाव आलेले आहेत महेश यांच्या. धाव संख्या झालेली आहे ती 19. खूपच सुंदर अशी गोलंदाजी संदेश यांची.
कशा प्रकारे महेश सामनाकडे शेवटच्या चेंडूचा संदेश यांच्या पुढील चेंडू संदेश यांचा सुंदरसा फटका महेश यांचा चेंडू जातोय पुढील गोलंदाज शलाळपाडा संघाचा प्रवीण टू बंटी कशा प्रकारे फलंदाजी करणार बाले संघाकडून फलंदाज बाद बंटेच्या पारीचा अंत बाले संघाला लागलेला तिसरा द्रा बंटेच्या स्वरूपात डीजे पिरिमेचे गाणे लावतात निसते ते बॅट्समन वैभव वारे कशा प्रकारे खेळून काढणार पुढील चेंडू प्रवीण सुंदरसा चेंडू प्रवीण यांचा अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी खूपच सुंदर अशी गोलंदाजी प्रवीण यांच्या मार्फत अनबई गोलंदाज शेलारपाडा संघाचा जुना जाणता खेळाडू 30 ते 35 धावांची थर्ड अंपायरची मागणी केली आहे गेल्या थर्ड अंपायरच्या भूमिकामध्ये नक्कीच गोलंदाजीवरती शैली केली आहे शैलीचा आक्षेप घेतला गेला पाहूया कशा प्रकारे मात्र गोलंदाजी यावेळेस मात्र अग्निपरीक्षेला सामोरं जावे लागेल गोलंदाजाला गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण हा गोलंदाज पाहतो आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली प्रवीणने पुढचा चेंडू असेल प्रवीणचा यावेळेस मात्र क्लीन बॉल दांडी गोल फलंदाज बाद पाहायला मिळेल जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 धावा फलकावरती पाहायला मिळते पहिल्या सत्र पाहायला मिळतं खेळ मालेगाव टीम बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष असेल आतापर्यंत विचार केला तर 2 षटक आणि 3 चेंडू फेकून झालाय 15 चेंडूचा खेळ झालाय ला फुल टॉस परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही बॉल खाली बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही तोपर्यंत एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने देखील चेंडू सीमा पार येतोय चौकार 4 हाईटसाठी घेतला गेलाय चेक केला जाईल तसं पाहिलं तर नक्कीच झेलची संधी निर्माण झाली होती परंतु फिल्डरला बॅलेन्स घेता आला नाही नो बॉल यस नो बॉल असेल फ्री हिट असेल 5 झेल पकडला असता तरी फलंदाज बाद झाला नसता नो बॉल 1+4 पंजा मिळाला आता मात्र धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या जाऊन पोहोचली या
पंजाच्या मदतीने 29 धावा 29. उघडे डोळे पहा नीट आहे फ्रीट. फ्रीट बॉल असेल. फलंदाज 22 असेल. 22ला मात्र सुवर्ण संधी असेल. आणि पहा प्रेक्षक वर्गाला देखील आयोजक कमिटीकडनं आयवा कॅचसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पहा 500 रुपयाचे 300 रुपये वाढले गेले. 500 रुपये मिळतील आयवा कॅचसाठी प्रेक्षक वर्ग. आणि इथे फ्रीट आहे. 22 तुला देखील लक्ष द्यायचे. मिस टायमिंग आहे परंतु फ्रीट असेल. फलंदाज बाद नसेल. रनआउट फलंदाज बाद होईल. रनआउट फलंदाज बाद. विनीत आलाय मैदानाच्या आतमध्ये. काय सुवर्ण संधी होती. फलंदाज मात्र नो बॉल होता. फ्रीटची संधी होती. जेल पकडला होता परंतु फलंदाज बाद नव्हता. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाजूला. धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती लागली गेली 30 धावा. 30 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये किती धावा टार्गेट सेट केला जाईल बालेगाव टीम आपल्या टीमसाठी. 30 धावा धावफलकावरती पाहतो आपण. बालेगाव टीम बॅटिंग करता असताना पहिला सत्र पाहतो. पूर्वार्ध पाहतो आपण. 2 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र बॅटची एज समोर गेलाय. शॉर्ट पाईन लेगला 1 धाव कंप्लीट झाली. 31 धावा धाव फलकावरती. आता मात्र अंतिम बॉल असेल. 1 टू गो. टार्गेट सेट करणारा बॉल असेल. चौकार लगवला तर 35 धावा. षटकार लगवला तर 37 धावा. 31 धावा 31 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. चांगल्या चेंडूचे पैकी स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट झाली आणि 32 धावा मात्र धाव फलकावरती लागले जातात. 33 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 3 षटकामध्ये. म्हणजे 11च्या सरासरी धावा कुटावा लागतील सेलाबाला टीमला जिंकण्यासाठी. 33 धावांची आवश्यकता. मध्ये बनवायचे आहेत 33 धावा सामना जिंकण्यासाठी. पहा आयवा कॅचसाठी बघता 200 रुपयाचं असणार आहे. लक्षात ठेवा आयोगाकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल आयवा कॅचसाठी. चला बॅटर एवढा वेळ नाही घ्यायचा आपल्याला. अजून सामने कव्हर करायचे. चला बरं टीम आपल्याला विनंती असेल बॉल चेक करायला. या तुम्ही इथे चेक करा मैदानावरती.
खूप चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला भेटीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आले ही सामना रंगताना पाहायला मिळेल. ओम साई इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. MTC ही गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित सरपंच चषक भव्य दिव्य अशी स्पर्धा. घोडप मैदान चला बॉल चेक केल्यानंतर लगेचच आपण तयार राहायचंय. 33 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी सेलायपरला टीमला. अठरा बॉल आणि 33ची आवश्यकता. सरासरीचा विचार केला तर 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत सेलायपरा टीमला सामना जिंकण्यासाठी. सलामाची जोडी मात्र मैदानाच्या हातमध्ये दाखल झाली आहे सेलायपरा टीमची. प्रवीण असेल आणि नैनेश असेल ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. 33 धावा 3 षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार असेल. पंकज गोलंदाज त्याच्यावरती भरवसा दाखवलाय. P1चं षटक. शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट गली, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, शॉर्ट कव्हर, वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळते. फिल्डिंगची फुलटॉस बॉल पहिलाच. भरपूर गॅप मोठा आहे. बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पॅर. स्टँड अँड डिलिव्हरी. हाय तो षटकार पहिल्याच बॉलवरती. ॲडव्होकेट नरेश ठाकरे यांचा एन्जॉय करीत असताना सामन्यांचा बॅटची एज लागली आहे. मागे गेलाय. डायरेक्ट हिटची संधी होती. डायरेक्ट हिट देखील झाला नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या बॉलवरती धमाका पाहिला, ब्लास्ट पाहिला. त्यानंतर सेकंड बॉलवरती सिंगल आली. 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना सेलायपरा टीमला जिंकण्यासाठी बनवायचे आहे. 33 धावा 7 धावा बनल्या गेल्या. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता फलंदाज स्ट्रायकेला पाहायला मिळेल. नैनेश दाबणे हा फलंदाज. गोलंदाज तयार असेल पंकज. यावेळेस मात्र अगदी पायांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद हा लागलेला पहिला धक्का. नैनेश दाबणे. एक फलंदाज बाद. त्याला चला स्पीडअप करायचा आहे. सेलायपरा टीम भरपूर उशीर करता तुम्ही फलंदाज येता वेळीस, कारण की फलंदाज बाद झाले त्याला लगेच रेडी राहायचं आपल्याला. दुसऱ्या फलंदाजाला 33 धावा धावफलकावर 33 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. 7 धावा बनल्या गेल्या. धावफलकावरती पाहतो टीमची धावसंख्या 7. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरीश दाबणे. सर्व आपल्याला दाबणे परिवार पाहायला मिळते. दाबणे बंधू, प्रवीण दाबणे, नैनेश दाबणे बाद झाला. हरेश दाबणे आलाय. फटका चांगलाय. ऑन साईडला फ्लिक केलाय. काय फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. तोपर्यंत धावा 2. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावून काढल्या गेल्या आणि 3 धावेच्या मदतीने मात्र धाव फलक पुढे जातो. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा. चौका आहे का?
चल प्रेक्षकांनी दर्शवलं हा चौकार आहे. 4 धावा असतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. 11च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. 11 धावा तर बनल्या गेल्यात. अजूनही चेंडू ही शिल्लक असतील या षटकातील. 2 चेंडू शिल्लक असतील. पंचांचा इशारा आलाय चौकार. 33 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. 11च्या सरासरी धावा बनवायच्या होत्या आणि इथं तर 11 धावा पहिल्या षटक मार्गस्थ असताना भन्नाट वेग वेगावरती पूर्णपणे फलंदाज झाला. बीट आलाय डॉट बॉल. हरीश फलंदाज निर्धाव चेंडू खेळतो. अंतिम बॉल असेल. हा बॉल कदाचित डॉट असेल तर 11ची सरासरी कायम राहील. पाहूया 11 धावा बनल्या गेल्यात. हा पंच बोलतात की हा चेंडू वाईट आहे. 12 धावा धाव फलकावरती. एक चेंडू अजूनही फेकायचा आहे. 12 धावा सेलापरा टीम. एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. 12 धावा लागल्या गेल्यात. 33 धावा बनवायच्या आहेत. 21 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील 13. पटका चांगला आहे परंतु फिल्डर उपस्थित. एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल आणि धावसंख्या पाहायला मिळते एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. डीजे आता जी 11ची सरासरी होती ती सरासरी आता मात्र थोडीशी खाली आली. 10च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. 2 षटकामध्ये 20 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील. 12 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा सेराबरा टीमला जिंकण्यासाठी. चला छोटीशी टीम मीटिंग ताबडतोब लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आपल्याला. चांगली स्पर्धा पाहतो आपण. भव्य दिव्य अशी स्पर्धा. 2 दिवस असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेची आज सांगता होईल. पाहूया कुठला संघ मात्र चॅम्पियन ठरेल. सरपंच चषकाचा सरपंच चषक पाहतो आपण. या नावाने स्पर्धा गत वर्षी देखील झाली होती आणि या वर्षी देखील तशाच थाटामाटात अगदी स्पर्धा पाहतो आपण. सरपंच पाहतो आपण. समाजसेवक जगन जानू ठाकरे दिवसभर 2 दिवस अगदी मंचावरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच सौभाग्यवती शांताताई जगन ठाकरे देखील आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये काल पाहिल्या. त्यानंतर आमदार कल्याणपूर्व सुलभाताई गायकवाड आल्या होत्या त्यानंतर देखील उपस्थित होत्या. 2 षटकामध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 10च्या सरासरी धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना अजूनही बॅलेन्स आहे. चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल. सामना कोण जिंकेल कोण हारेल. खूप चांगला सामना रंगलाय. थोडासा स्पीडअप घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी आलाय करण पाटील. हे षटक फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये धावा कमी आल्या तर दबाव निर्माण होईल सेलाबला टीमवरती. या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या तर दबाव होईल बालेगाव टीमवरती. पाहूया या ओव्हरमध्ये काय घडतं काय बिघडतं. करण पाटील असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल. पटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग आहे. फिल्डर उपस्थित. पकडलाय झेल. संपलाय खेळ. सेकंडचं विकेट पतन. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. काल देखील सकाळच्या सत्रामध्ये आपली उपस्थिती पाहायला मिळाली. आता यानंतर आता फायनल सामन्यामध्ये आपली उपस्थिती पाहायला मिळेल. बक्षीस समारंभासाठी नक्कीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. फलंदाज बाद झाला. धक्का क्रमांक 2. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 13 धावा. 20 धावाची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा. सामना बॅलेन्स. सामन्यामध्ये शिरकाव करताना संघ पाहायला मिळते बालेगाव टीम देखील. 11 चेंडू 11 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा सेराबरा टीमला. गोलंदाज तयार करण पाटील.
और पिच बॉल होता चांगला फटका पाहायला म्हणजे काय ड्राईव्ह फटका बॉल गोलीच्या वेगाने मात्र ट्रॅव्हल होत असताना चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे हा येतो चौकार. वायडिश लॉंग आपला चौकार लगावला. पुढचा बॉल असेल सफल झाला होता पाईन केल्यासाठी परंतु बॉल निघून जातो स्टंप वरून. हा येतोय डॉट बॉल. चौकारानंतर मात्र कमबॅक करतो गोलंदाज देखील. कभी बारी तुम्हारी तर कभी बारी हमारी हा सामना रंगताना पाहायला मिळते. रोमांचक सामना बिग फाईट मॅच असा सामना रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला बालेगाव टीम त्याला फाईट करत असताना मात्र सेलापारा टीम चांगली मॅच रंगता. दोन्ही बाजूला मात्र एका बाजूला फलंदाजी चांगली होते दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. कमबॅक केलं मात्र कारण पाटीलनी हा गोलंदाज पाहतो आपण सेकंड ओव्हर फेकत असताना आपल्या टीमसाठी सफल झाल्या. इथं मात्र बॉल थांबणार नाही बॉल जाईल मात्र सीमा रेषा पलीकडे हा येतो चौकार. आठ मध्ये आवश्यकता आहे 12. हा चौकार बराच काय सांगून गेला सेलापारा टीमसाठी कारण या अगोदर 16ची आवश्यकता होती. आता मात्र पाहिजेत 12. हा चेंडू पंचवलता इटेचा वाईट हा चेंडू खराब आहे. तसेच भगवान ठाकरे यांचा देखील शुभ आगमन झाले. समाजसेवक पालिगावचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. वाईट चेंडू एक धाव ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 22 धावा. 11ची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 8. समीकरण आपल्या समोर 8 चेंडू 11ची आवश्यकता. सामना अजूनही बॅलेन्स आहे. 1-2 विकेट 1-2 डॉट बॉल. कमबॅक करू शकतो बालेगाव टीम. 1-2 मोठे फटके सेलापाराच्या टीमच्या माध्यमातून सामन्यामध्ये समीकरण थोडंसं सोपं करून ठेवू शकतो. पाहूया काय घडेल काय बिघडेल. येणारे 8 चेंडू 11ची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार असेल करण पाटील. लॉ फुलटॉस बॉल चुकी केली आणि चुकीला माफी नाही. फिल्डर होता परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडूला फेकून दिला. हा येतोय षटकार. संख्या जाऊन 28 धावा. 28 धावा 5 धाबेची आवश्यकता. येणारी 7 चेंडू शिल्लक. यावरचा एक चेंडू त्यानंतर एक षटकार. 6 चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. अगदी हलक्यातने मात्र काय खेळून काढले. अराउंड कार्पेट फिल्डर डीप मध्ये तैनात. सिंगल ओव्हरची होती समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. 4 धावेची आवश्यकता असतील. येणारी 6 चेंडू 6 मध्ये 4. मागे होती नागझरी विपक्षाबद्दल तशी 6 सामना पाहायला मिळते. सेम टू सेम. धावा धावपलकावरती लागली गेली आहे. 33 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये आवश्यकता आहे 4. अजूनही सामना संपला नाहीये.
जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सैलापरा टीम आपण देखील जिंकू शकत नाहीये. 4ची आवश्यकता आहे. येणारी 6 चेंडू आहेत. इथं मात्र चांगली फिल्डिंग, डॉट बॉल, विकेट मिरवायला लागतील बालेगाव टीमला देखील. जेव्हा धावा कमी राहतात ना तेव्हा बॅटरवरती देखील दबाव निर्माण होते. हे नेहमीच पाहिले आम्ही. इथं मात्र स्क्वेअर लेगला खेळलाय. चेंडू जाईल का? चांगली फिल्डिंग. डबलसाठी धावत होता परंतु 4 फिल्डर कव्हरसाठी काय बॅकअप. फक्त सिंगल मिळाली आहे. 5 चेंडू आणि 3ची आवश्यकता असेल. 30 धावा धावफलकावरती. येणारी 5 चेंडू आणि 3ची आवश्यकता. असं वाटलं होतं की या बॉलवरती मॅच फिनिश होईल का, परंतु तसं काय घडलं नाहीये. येणारे 5 चेंडू आणि 3ची आवश्यकता. टीमची धावसंख्या झाली आहे 30. 33 बनवायच्या आहेत. सामना संपला नाहीये अजूनही. सैलापरा टीम आपल्याला 3 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. वुडलँड स्पॉट्सवरती बॉल. चांगली चेंडूची फेकी. यावेळेस मात्र पडल्यानंतर सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. आलाय डॉट बॉल. 4 बॉल 3ची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी सैलापरा टीमला. काय सामना रंगताना पाहायला मिळते. मागील सामन्याची आठवण देत असताना हा सामना. 4 चेंडू 3ची आवश्यकता. हा देखील पंच बोलतात का हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू वाईट. चेंडू वाईट आहे. आता मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते. चला 85 धावात नाही घ्यायचं. 31 धावा धावफलकावरती 2 धावेची आवश्यकता असेल. 2 धावा बनवावं लागतील सामना जिंकण्यासाठी सैलापरा टीमला. 31 बनल्या गेल्यात. प्रयत्न भरपूर आहेत. इथं मात्र पाहूया काय घडेल काय बिघडेल. समोर डायरेक्ट हिट झाल्याचा फलंदाज बाद झाला असता. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाता दुसरी